हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आहेत. बोलूयात. लोकसभेचा उमेदवार म्हणून मोदींची सभा तुमच्यासाठी किती महत्त्वाची ठरणार आहे, काय सांगाल? आजपर्यंत जर आपण पाहिलं असेल तर जिथं जिथं मोदी साहेबांच्या सभा होतात त्याचा परिणाम म्हणून लोक त्यांचे विचार ऐकून प्रेरित होऊन इथं स्वतः देशाचे पंतप्रधान येणं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात्मक रचनात्मक कामासाठी म्हणून आम्हा दोघांना बळ देण्यासाठी म्हणून इथं आमच्या पाठीशी उभं राहणं, याचा अर्थ महायुतीत खंबीरपणे ह्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. आणि स्वयं मोदीजी या ठिकाणी येत असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत असतील तर त्याचा फायदा ह्या दोन्ही सीट्सना किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातल्या सीट्सना या ठिकाणी निश्चितपणे होईल. खरं तर गेले महिनाभर तुम्ही या सगळ्या प्रचारात आहात. नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर एक वेगळं वातावरण होईल असं वाटतं का, आणि विजयाची काय काय? एखाद्या रथाचं सारथ्य कोण करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीकृष्ण जर स्वयं ज्यावेळी स्वारथ्य स्वीकारतो त्यावेळी अर्जुनाच्या हातामध्ये फक्त धनुष्यबाण राहिलेला असतो, दिशा देण्याचं काम खाली श्रीकृष्ण करत असतो. आज आम्ही रथावर धनुष्यबाण घेऊन उभारलो आहे, पण आमचं सारथ्य करायला स्वतः श्रीकृष्णासारखा नेता, मी श्रीकृष्ण म्हणत नाही, श्रीकृष्णासारखा नेता, देशाचे पंतप्रधान, आम्ही महायुतीचे घटक म्हणून निव्वळ त्यांनी बीजेपीचे घेतल्या असत्या सभा किंवा कुठल्या तरी या ठिकाणी इतर ह्याच्यामध्ये घेतल्या असत्या, पण त्याच्यावरनं एक संदेश संपूर्ण देशभरामध्ये आणि राष्ट्रभरामध्ये जातो की आम्ही जे त्यांचे घटक पक्ष आहोत, आम्ही जे त्यांचे मित्र पक्ष आहोत, त्यांच्या पाठीशी सुद्धा तितक्याच खंबीरपणे आणि सक्षमपणे पंतप्रधान उभे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.